नमस्कार मित्रांनो, ज्ञान ज्योती एज्युकेशन मध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, 11वी 12वी या वर्षातले जी मुलं आहेत, तर 12वी नंतर खूप विद्यार्थ्यांना मनामध्ये इच्छा असते, कलेक्टर IPS ऑफिसर यांना बघून ते इन्स्पायर होतात आणि इच्छा असते शासकीय सेवेसाठी। तर मी MPSC UPSC होऊन कशा पद्धतीने तयारी सुरू करू शकतो आणि अधिकारी कसं बनू शकतो ह्याची इच्छा भरपूर विद्यार्थ्यांना आफ्टर 12th येते। आणि म्हणून त्या विद्यार्थ्यांसाठी आजचा आपला व्हिडिओ म्हणजे आज जो आपला व्हिडिओ आहे 12th नंतर 12वी नंतर तुम्ही MPSC ची परीक्षा किंवा UPSC ची परीक्षा देण्यासाठी कशा पद्धतीने तयारी करू शकतात त्याच्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ आहे। तर आपल्या व्हिडिओचा जो अजेंडा आहे तो म्हणजे 12वी नंतर MPSC च्या परीक्षेचा अभ्यास सुरू करण्याचा विचार करत आहात का, आणि तो जर असेल तर त्याच्यासाठी तुम्ही काय गोष्टी केल्या पाहिजे आणि त्याची तयारी तुम्ही करू शकतात का नाही, ही योग्य वेळ आहे का नाही, हे सगळं उत्तर तुम्हाला आपल्या व्हिडिओमधनं मिळणार आहे। ठीक आहे, या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आपले फोन नंबर्स मिळतील। या फोन नंबर्सला तुम्ही डायल करून अजून आमच्याशी चर्चा करू शकतात। पण मी तुम्हाला सांगतो की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आणि तुमच्याकडे एक क्लिअरिटी ऑफ थॉट्स येणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी एक आपल्या महत्त्वपूर्ण बॅचची सुद्धा सूचना देणार आहे, जी बॅच 1 ते 3 वर्षापर्यंत होणार आहे। UPSC आणि MPSC साठी इंग्लिश आणि मराठी माध्यमातून ही जी बॅच आहे, या बॅचमध्ये संपूर्ण कोर्स आम्ही घेणार आहे। या बॅचचे संपूर्ण डिटेल्स आहेत, पण मी थोडक्यात माहिती देईल की ही जी बॅच आहे ही निर्माण बॅच या बॅचचं नाव आहे। या बॅचला तुम्ही एन्क्वायरी करू शकतात। फोन नंबर ऑलरेडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि फोन मध्ये तुम्ही कॉल करून व्हॉट्सअप करून सगळी माहिती घेऊ शकतात। तर आजचा जो आपला अजेंडा आहे त्याला सुरुवात करूया की 12वी नंतर जर आपल्याला MPSC ची तयारी करायची असेल किंवा आपल्याला सिव्हिल सर्व्हिसेस द्यायची असेल तर आपण काय करू शकतो आणि आपल्याला कोणकोणत्या गोष्टीला थोडंसं प्राधान्य द्यावं लागेल। ठीक आहे, आता बघा MPSC परीक्षेचं थोडक्यात स्वरूप मी तुम्हाला सांगतो। MPSC 2025 पासून एक वेगळ्या पद्धतीने होत आहे। ठीक आहे, 2025 च्या आधी जे पेपर्स आहेत ते मुलांनी आता वापरायचे नाहीत। 2025 ची जी पेपर आहेत ती 28 सप्टेंबर 2025 ला प्रिलिम्सची एक्झाम नियोजित आहे आणि जानेवारी 2026 किंवा फेब्रुवारी 2026 च्या आसपास आपली मेन्सची पेपर येणार आहे। हे पेपर्स तुम्ही फक्त रिफर करायचे। थोडक्यात पहिल्यांदा MPSC परीक्षा काय आहे मी तुम्हाला सांगतो। MPSC ही जी परीक्षा आहे त्या परीक्षेचं आपण ह्याचं फुल फॉर्म जर पाहिलं त्याला महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग। ठीक आहे, MPSC नावाची कोणती परीक्षा नाही बरं का। MPSC ऍक्च्युली एक संस्था आहे आणि या संस्थेच्या अंतर्गत वेगळ्या परीक्षा होत असतात, म्हणून त्याला मुलं किंवा आपण म्हणू लोक साधारणपणे MPSC ची परीक्षा असं म्हणतात। तर MPSC मध्ये किंवा MPSC या संस्थेने घेणारी सर्वात मोठी परीक्षा म्हणजे स्टेट लेवलला होणारी सर्वात मोठी जी परीक्षा आहे त्या परीक्षेचं नाव आहे राज्यसेवा। ठीक आहे, राज्यसेवा याला मी इंग्लिश मधनं म्हणणार आहे स्टेट सर्व्हिसेस। ठीक आहे, ही जी स्टेट सर्व्हिसेस आहे या स्टेट सर्व्हिसेसची थोडक्यात आपण रचना समजून घेऊ। ठीक आहे, किती मार्क आहेत, त्याचं सिलेबस काय आहे, हळूहळू सगळ्या व्हिडिओतून तुम्हाला आपलं डिस्क्लोज होईल। पण आपण बेसिक प्रिलिम पासून सुरुवात करूया, म्हणजे माझे जे विद्यार्थी आहेत जे 12वीला आता आहेत किंवा 12वी पास होणार आहेत त्यांना एक क्लिअरिटी ऑफ थॉट्स या व्हिडिओतून आले पाहिजे, एवढा माझा प्रयत्न राहील। आता MPSC ची जी राज्यसेवेची परीक्षा आहे मित्रांनो, ही 3 स्टेजेस मध्ये होते। पहिली जी स्टेज आहे त्याला आपण पूर्व परीक्षा असं म्हणतो किंवा प्रिलिम्सची स्टेज असं म्हणतो। या पूर्व परीक्षेमध्ये किंवा प्रिलिम्सच्या स्टेजमध्ये आपल्याला सामान्य अध्ययन किंवा जनरल स्टडीज हा एक पेपर आहे आणि CSAT हा एक पेपर आहे। ठीक आहे, हा जो CSAT चा पेपर आहे हा CSAT चा पेपर क्वालिफाईंग पद्धतीचा आहे। क्वालिफाईंग म्हणजे याच्यामध्ये आपल्याला फक्त 67 मार्क घ्यायचे आहेत। 67 200 पैकी 67 मार्क घ्यायचे आणि हे 67 मार्क जर तुम्ही घेतले तर तुमचा हा पेपर फक्त क्वालिफाय करतो। म्हणजे ह्याच्या पलीकडे तुम्ही 70 घ्या, 85 घ्या, 90 घ्या, 100 घ्या, काहीही फरक पडत नाही। मिनिमम मार्क्स तुम्हाला घ्यायचे आहेत आणि हा पेपर क्वालिफाय करायचा आहे।
त्याच्यानंतर हा जो पेपर आहे सामान्य अध्ययनाचा, या पेपरमध्ये तुम्हाला मॅक्सिमम स्कोर करायचा आहे, कारण तुमचा मेरिट हिच्यावर आहे. हा तुम्ही क्वालिफाय केल्यानंतर तुमच्या या पेपरकडे तुमचा आपण म्हणू चेक केला जाईल आणि या 200 मार्काचा हा जो पेपर आहे यामध्ये तुम्हाला मॅक्सिमम स्कोर करायचा असतो. ठीक आहे, साधारणपणे 120 130 जर मिळाले तुम्हाला तर तुम्ही ही पहिली स्टेज म्हणजे पूर्व परीक्षेची क्वालिफाय करून घेतात. ठीक आहे, इथे 67 मिळायला पाहिजे आणि इथे कमीत कमी 120 130 असा सेफ स्कोर म्हटले जातो. याचा कट ऑफ जो आहे तो प्रत्येक वर्षी वेगवेगळा लागतो, पण साधारण या मार्काच्या रेंजमध्ये आपण म्हणू की ही पहिली स्टेज आपण क्वालिफाय होतो. मग आपण जातो दुसऱ्या स्टेजला. ठीक आहे, दुसरी जी स्टेज आहे या दुसऱ्या स्टेजला आपण मुख्य परीक्षा असं म्हणतो. सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे इथे आपण जे पण पेपर लिहिणार आहेत ते ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये आहे. कसे आहेत? ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न. मराठी आणि इंग्लिश मध्ये येणारा हा जो पेपर आहे हा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये आहे आणि हा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न म्हणजे MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये आपल्याला लिहायचे. आपल्याला एक उत्तर पत्रिका येईल, OMR शीट असं त्याला म्हणतो आपण. त्यामध्ये 4 ऑप्शन असतील, त्या 4 पैकी एकाला आपल्याला त्याला गोल करावं लागतं, थोडंसं त्याला आपल्याला म्हणू ब्लॅकनिंग ऑफ द सर्कल करावं लागतं आणि आपलं उत्तर मार्क करावं लागतं. अशा पद्धतीने ही फक्त ऑब्जेक्टिव्ह एक्झाम, ही जी एक्झाम आहे पूर्व परीक्षा, ही फक्त 1 डे एक्झाम आहे. किती? 1 डे एक्झाम आहे आणि ही परीक्षा तुम्ही पास झाले तर मग तुम्ही एलिजिबल होतात. कशासाठी? तुम्ही दुसऱ्या स्टेजला जाण्यासाठी. आणि जी दुसरी स्टेज आहे त्याला आपण म्हणतो मुख्य परीक्षा. ठीक आहे, आता ही जशी पहिली परीक्षा मी तुम्हाला सांगितलं की ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने आहे, तशी ही जी दुसरी परीक्षा आहे ही ऑब्जेक्टिव्ह नसून डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने आहे. डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे वर्णनात्मक. म्हणजे काय की इथे आपल्याला उत्तरं लिहायची आहे. ठीक आहे, पहिल्या पेपरमध्ये आपल्याला उत्तर लिहायची नाही, इथे आपल्याला उत्तर लिहायची. किती उत्तर लिहायची आहेत? तर आपल्याला साधारण काही प्रश्न संख्या आहेत, त्यांना प्रश्न आपल्याला आयदर 150 शब्दामध्ये किंवा 250 शब्दाचे. 150 शब्द म्हणजे 10 मार्करची काही क्वेश्चन असतात आणि 250 शब्द म्हणजे 15 मार्करची क्वेश्चन असतात. ही 10 मार्कर किंवा 15 मार्करची आपल्याला इथे उत्तरं लिहावी लागतात. आणि ही जी परीक्षा आहे ही परीक्षा पूर्व परीक्षेसारखी एका दिवसात नाही पण 5 दिवस होणारी परीक्षा आहे. किती दिवस होणार आहे? 5 दिवस होणारी परीक्षा आहे. आणि त्यामध्ये आपल्याला एकूण सामान्य अध्ययनाचे GS आपण त्याला GS चे आपण म्हणूया 4 पेपर लिहायचे. 1 2 3 4. किती? 4 पेपर. त्याच्याबरोबर निबंधाचा एक पेपर लिहायचा आहे, म्हणजे किती झाले? 5. त्याच्यानंतर मराठी आणि इंग्रजी असे 2 पेपर लिहायचे. किती झाले? 5 6 आणि 7. आणि त्याच्यानंतर एक ऑप्शनल किंवा वैकल्पिक विषय आपल्याला ही तयारी करावी लागते. अशी मोठी स्टेज आहे आणि ही मोठी स्टेज 1750 मार्काची परीक्षा आहे. ठीक आहे, 5 दिवसाला होणारी ही परीक्षा. तर MPSC आणि UPSC ला पण सेमच आहे, किंचित थोडासा फरक जातो, पण स्ट्रक्चर रचना सेम आहे. ठीक आहे, तर पूर्व परीक्षा गेल्यानंतर तुम्ही मुख्य परीक्षेला जाणार. मुख्य परीक्षा तुम्ही पास झाले तर मग तुम्ही जाणार शेवटच्या टप्प्याला, त्याला आपण म्हणतो मुलाखत. हे व्यक्तिगत परीक्षा म्हणजे पर्सनॅलिटी, तुमचं एक व्यक्तिमत्व टेस्ट करण्याची ही परीक्षा आहे. ठीक आहे, तर पर्सनॅलिटी टेस्ट असेल. ठीक आहे, आणि जेव्हा तुमचं फायनल सिलेक्शन होईल तेव्हा पर्सनॅलिटी टेस्ट झाल्यानंतर तुमचं फायनल सिलेक्शन होईल. पण शेवटी फायनल सिलेक्शनला तुमचे हे 2 जे स्टेजेस आहेत ज्याला आपण मुख्य आणि मुलाखत म्हणतो, यांचं एकत्रित मार्क्स बघितले जातील. अलग लक्षात? ते एकत्रित गुण तुमचे बघितले जातील आणि त्यामध्ये ज्याला सर्वात जास्त गुण आहे त्याला पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा 10वा नंबर असं काहीतरी दिलं जाईल. अशा पद्धतीने ही परीक्षा रचित आहे. ठीक आहे, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. आता ह्याचे डिटेल सिलेबस सुद्धा आहे, पण ते डिटेल सिलेबस आपण इव्हेंच्युअली पुढच्या काही व्हिडिओमध्ये हळूहळू बघून घेऊ. ठीक आहे, आता आपल्याला MPSC ची तयारी करायची म्हणजे ही संपूर्ण 3 टप्प्याची तयारी आपल्याला करणं अनिवार्य आहे. म्हणजे कारण तुम्ही फक्त पूर्व परीक्षा नुसती पास झाले तर काही होणार नाही, नुसतं मुख्य परीक्षा पास झाले तर काही होणार नाही, नुसतं मुलाखत पास झाले तरी काही होणार नाही. तुम्हाला एकत्रितपणे या 3 टप्प्यांचा चांगला अभ्यास करावा लागेल. पूर्व परीक्षा काढून मुख्य परीक्षेकडे, मुख्य परीक्षा काढून मुलाखतीकडे आणि मुख्य आणि मुलाखतीचे खूप चांगले मार्क असावे
आणि त्यामुळे तुम्हाला एखादी पोस्ट म्हणजे आपण SDM किंवा त्याला डेप्युटी कलेक्टर किंवा DYSP या पोस्टला शासकीय सेवेला तुम्ही जाणार अशी आपल्याला तयारी करायची आहे. ठीक आहे. आता 12वी नंतर तुम्ही MPSC ची सुरुवात करू शकतात का, हा मोठा प्रश्न आहे. ठीक आहे. आता 12वी नंतर MPSC ही योग्य वेळेची सुरुवात आहे का याच्या संदर्भामध्ये आपण काही मुद्दे मी काढून आणलेले आहेत, ते वन बाय वन चर्चेमध्ये आपण बघूया. ठीक आहे. सर्वात महत्वाचा म्हणजे 12वी. आता बघा, MPSC ची कोणतीही तयारी असेल किंवा UPSC ची असेल, ठीक आहे, MPSC, आता जे मुलं MPSC परीक्षा देऊ शकतात त्यांना पहिली एलिजिबिलिटी लागते की त्यांना पदवी किंवा ग्रॅज्युएट ते व्हावे. ठीक आहे. आता जेव्हा तुम्ही 12वीला असाल म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशनला जाणार आहात किंवा कोणतं तरी तुम्ही इंजिनिअरिंग करत असाल, BA, BSc, BCom, मेडिकलला जात असाल म्हणजे कोणती तरी पदवी घेण्यासाठी तुम्ही ऍडमिशन घेणारच आहात. ठीक आहे. तुम्ही साध्या कॉलेजमधनं घ्या चालतंय, तुम्ही मुक्त विद्यापीठातनं घ्या चालतंय, कोणतंही ग्रॅज्युएशन, ऑल ग्रॅज्युएशन चालतं. फक्त रेकग्नाइज्ड ग्रॅज्युएशन लागतं आणि ठराविक काही 2-3 मुद्दे आहेत ज्याच्यामध्ये ते ग्रॅज्युएशन धरले जात नाही. मी तुम्हाला ते एक्सेप्शन पण सांगेल. पण मुक्त विद्यापीठ, रेग्युलर युनिव्हर्सिटी, ओपन युनिव्हर्सिटी कशातही तुम्ही ग्रॅज्युएशन करून ही परीक्षा देऊ शकता. ठीक आहे. आता जेव्हा MPSC चा एखादा मुलगा पदवीहून अभ्यास करतो तर मी ज्याला सांगतो की कमीत कमी तुला 1 ते 2 वर्षाचा अभ्यास लागेल. ठीक आहे. मी 1 म्हणणारच नाही कारण 1 वर्ष पण कमी होऊन जातो. 1.5 ते 2 वर्षाचा अभ्यास तुम्हाला लागतोच लागतो. ठीक आहे. आता हा जर अभ्यास झाला, कारण ह्या अभ्यासाचा जर आवाका तुम्ही पाहिला, इतिहास, भूगोल, पॉलिटी असे भरपूर विषय आहेत. त्या विषयांचं मला आता तुम्हाला एक एक करून बॉदर करायचं नाहीये, पण भरपूर विषय आहेत. मग या सगळ्या विषयांना जर आपल्याला चांगल्या पद्धतीने वाचायचं असेल, समजून घ्यायचं असेल, नोट्स काढायचे असतील, आन्सर रायटिंग करायचं असेल, माहिती अजून गोळा करायची असेल, काय विचारतात आणि मी काय वाचलं हे बघायचं असेल, तर त्याला कमीत कमी 1.5 वर्षाचा अभ्यास लागतोच लागतो मिनिमम. ठीक आहे. आणि 1.5 वर्षामध्ये त्याबरोबर वैकल्पिक विषय पण आहे, ऑप्शनल आहे. कारण आताची जी चेंज पॅटर्न किंवा जी नवीन परीक्षा आहे MPSC ची, तिला थोडासा कस जास्त लावावा लागणार कारण ती थोडीशी डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे टफ केलेली आहे, आपल्याला माहित पाहिजे. तर आपल्याला साधारणपणे 1.5 ते 2 वर्षाचा अभ्यास लागेल. ठीक आहे. पण 12वी नंतर एखाद्या MPSC ची तयारी करत असेल तर मी काय म्हणेल, तो वेळेच्या आधी स्पर्धेला तयार होतो. आता एखादा मुलगा जेव्हा ग्रॅज्युएशन करतो तेव्हा ग्रॅज्युएशनचे कमीत कमी किती वर्ष असतात, 3-4 वर्ष असतात. ठीक आहे. 3 वर्ष आपण म्हणू BSc, BA, बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स, बॅचलर ऑफ आर्ट्स किंवा जिओग्राफी मध्ये बॅचलर्स, हे जे विषय आहे हे 3-3 वर्ष घेतात. इंजिनिअरिंगचे 4 वर्ष असतात, मेडिकल वाल्यांचे 5 ते 6 वर्ष जातात. तर हे वर्ष तर ते घेतातच नॉर्मल पदवीला असताना. ठीक आहे. आणि तुम्ही बघा 12वी नंतर तुम्ही कसे आहात, अभ्यासाच्या मोड मध्ये आहात. ठीक आहे. तुम्ही अजूनपर्यंत विद्यार्थी अवस्थेमध्ये आहात. त्यामुळे जेव्हा एखादा मुलगा 12वी नंतर MPSC ची तयारी करतो तर त्याची तयारीसाठी त्याला हे कॉलेज बरोबर हे अभ्यास करण्याची सुद्धा संधी मिळून जाते आणि तो स्पर्धेला तयार होत असतो. मुलं काय करतात, MPSC चे मुलं काय करतात, पदवी झाल्यानंतर मग चालू करतात, मग परत अजून एखादा वर्ष त्यांना अभ्यासाला लागतो आणि मग ते परीक्षा देतात आणि मग त्यांना समजायला लागतं की हे चुका झालेल्या आहेत. हे तुम्ही ऑलरेडी एलिजिबिलिटी होण्याच्या आधीच जर तुम्ही केले तरी पण होऊ शकतं. लक्षात घ्या मित्रांनो, MPSC मध्ये असा एकही विषय नाही जो 12वीच्या विद्यार्थ्याला समजणार नाही. सगळे विषय सोपे सामान्य आहेत. फक्त विषयांची ना लेंथ मोठी आहे त्यामुळे त्याला कव्हर करायला थोडीशी चॅलेंज जाते. पण जेव्हा तुमच्या हातातच 2-3 वर्ष मिळतात, कारण कॉलेजमध्ये आपण जर पाहिलं तर काही ठराविक काळ आपल्या कॉलेजला आपण देतो, पण मी म्हणतो की जर टाइम मॅनेज केला तर खूप टाइम आपल्याकडे आहे. आपण इतर गोष्टीमध्ये तो वाया घालवण्यापेक्षा त्याला जर योग्य अभ्यासात आपण इन्व्हेस्ट केला तर ते राहतं. ठीक आहे. आता उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी म्हटला की सर मला स्पोर्ट्सच खेळायचंय, मला नॅशनल आणि इंटरनॅशनल जायचं, मग कॉलेज मधला तो अर्धा वेळ स्पोर्ट्स मध्ये घालतो. तसंच जर तुमच्याकडे ध्येय शासकीय सेवेचं तुम्ही घेतलं असाल तर तुम्ही कॉलेजमध्ये अर्धा वेळ घ्या, अर्धा वेळ आपल्या या परीक्षेचा अभ्यासाला तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. ऑफकोर्स जेव्हा तुम्हाला कॉलेजची परीक्षा येईल तेव्हा तो अभ्यास थोडा वेळ थांबू शकतात, पण जेव्हा पण तुमचं कॉलेजचं फार हेवी लोड नाही
तेव्हा तुम्ही MPSC ची तयारी करू शकतात आणि त्यामुळे वेळेच्या आधी स्पर्धेला तुम्ही काय करतात, तयार होतात. अभ्यासाची पायाभरणी मजबूत करण्याची संधी या कॉलेजच्या डेज मध्येच आहे. कारण की एखादा विषय आपण जर घेतला, भूगोलाचा आपण जर विषय घेतला, तर भूगोल आपण कसा तयार करणार आहे, फ्रॉम बेसिक टू फंडामेंटल. ठीक आहे. आता फ्रॉम बेसिक किंवा फंडामेंटल टू ऍडव्हान्स असं मला म्हणायचं होतं. फ्रॉम बेसिक किंवा फंडामेंटल टू ऍडव्हान्स म्हणजे एक आपण म्हणू त्या विषयामध्ये परिपक्वता. तर लगेच आज बसलोय विषय आणि उद्या त्यामध्ये आपल्याला एक्सपर्ट झालो का नाही, आपल्याला वेळ द्यावा लागेल. आणि हा वेळ आपल्याला कधी येईल मित्रांनो, जेव्हा आपण हा कॉलेजमध्येच किंवा 12वी नंतर जर आपण हळूहळू द्यायला लागलो, तर मी म्हणतो सरासरी एवढा जरी आपण अभ्यास नाही केला, म्हणजे आपण फक्त कमी वेळ जरी अभ्यास केला, तरी पण आपण हळूहळू हळूहळू हा विषय काय करू शकतो, कव्हर करू शकतो आणि आपले फाउंडेशन पासून ऍडव्हान्स कन्सेप्ट पर्यंत आपली चांगली तयारी होऊ शकते. ठीक आहे. त्याच्यानंतर लवकर सुरुवात केली म्हणजे जास्त सराव आणि अधिक आत्मविश्वास असा आपल्याला मिळतो. उदाहरणार्थ जर तुम्हाला मी एक एक्झाम्पल दिलं, जगातले सर्वात मोठे क्रिकेटर ज्यांचं नाव आहे सचिन तेंडुलकर, त्यांच्याकडे आज असे रेकॉर्ड्स आहे की ते तोडणं अशक्य आहे. आणि त्याचं एक प्राथमिक कारण काय, की ते आपली पहिलीच इंटरनॅशनल मॅच वयाच्या 16व्या वर्षी खेळली. म्हणजे डोंट यू थिंक की आपण जर एखाद्या गोष्टीला लवकर सुरुवात केली तर आपण लवकरात लवकर त्या गोष्टीमध्ये खूप एक्सपर्ट होऊ शकतो. आलं लक्षात. आणि 12वी नंतर जरीही ग्रॅज्युएशन आपली एलिजिबिलिटी असली, पण 12वी नंतर जर आपण सुरुवात केली तर 12वी नंतर सुरुवात केल्यानंतर जास्त सराव होऊ शकतो, अधिक आत्मविश्वास आपल्याला मिळू शकतो. ठीक आहे. आणि दरवर्षी हजारो विद्यार्थी लवकर सुरुवात करून यशस्वी होतात, हे तर आपल्याला बाय फॅक्ट दिसूनच येतं. ठीक आहे. तुम्ही बघा, जे मुलं 22, 23, 24 वर्षामध्ये IAS ऑफिसर, डेप्युटी कलेक्टर असे झालेले आहेत, त्यांनी लवकरच सुरुवात केलेली आहे. आणि त्यामुळे मी सांगेल की जर तुम्ही 12वी नंतरच जर सुरुवात करण्याचा निश्चय केला तर ही खूप चांगली सुरुवात असेल. ठीक आहे. थोडंसं आपण म्हणू 10वी नंतरही कधी कधी सजेस्टेड असतं, पण 10वी, 11वी, 12वी हे असे वय असतात की त्याच्यामध्ये आपल्याला कदाचित या सब्जेक्टला थोडंसं आकलन करण्याची क्षमता हळूहळू बिल्ड होते. पण 12वीचा विद्यार्थी तर खूप उत्कृष्ट असो, जो या विषयांना समजू शकतो, कव्हर करू शकतो, नोट्स काढू शकतो, एक्स्ट्रा काहीतरी वाचू शकतो. आलं लक्षात. आणि त्यामुळे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की 12वी नंतर सुरू करण्याची जी इम्पॉर्टंट आपल्याला बेनिफिट्स आहे ते 4 टप्प्यामध्ये आपल्याला सांगता येईल. ठीक आहे. आता 12वी नंतर जर मी म्हणतोय की तुम्ही अभ्यास करू शकता, तर तो अभ्यास करावा तर कसा. ठीक आहे. तुम्ही थोडक्यात मी तुम्हाला एक स्ट्रॅटेजी पण देतो. या स्ट्रॅटेजीमध्ये तुम्ही 12वी नंतर जर तुम्ही अभ्यास करत असाल तर ही स्ट्रॅटेजी सर कशी असली पाहिजे. ठीक आहे. याच्यामध्ये मी 2 गोष्टी सांगणार आहे, काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे हे सुद्धा मी सांगणार आहे. ठीक आहे. कारण की 12th स्टँडर्डची जी आपली मुलं आहेत, 12वीची जी मुलं आहेत, त्यांच्या वयामध्ये त्यांचं आपण म्हणू एक आयुष्याचं परिवर्तन होत आहे. त्यांच्यामध्ये आपण म्हणू वयाचं किंवा आपण म्हणू आयुचं एक परिवर्तन होत आहे. त्यामुळे ते काही गोष्टींना आपण म्हणू सक्षम होऊ शकतात, काही गोष्टींच्या आहारे जाऊ शकतात. त्या गोष्टी करणं पण थांबवणं पण गरजेचं आहे. ठीक आहे. त्यामुळे मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचं म्हणजे तयारी कशी करायची आणि तुम्ही स्वतःवर सेल्फ कंट्रोल, स्वनियंत्रण कसं आणायचं हे सुद्धा मी सांगणार आहे. कारण की जर तुम्ही स्वतःवर नियंत्रण आणू शकले नाही तर तुम्ही आयुष्यात काही अचीव करू शकत नाही. त्यामुळे सेल्फ कंट्रोल साठी सुद्धा काय मुद्दे आहेत ते सुद्धा मी सांगणार आहे. पण तुम्हाला आता मी एक बेसिक स्ट्रॅटेजी देणार आहे. ठीक आहे. 12वी नंतर काय अभ्यास करावा, तर सर्वात पहिले जो बेसिक आहे तो बेसिक वाचण्यासाठी आपल्याला कशाचा वापर करायचा आहे, आपल्याला वापर करायचा आहे NCERT पुस्तकांचा. नॅशनल काउन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग किंवा त्याला आपण CBSE ची जी पुस्तकं आहेत, सेंट्रल बोर्डची जी पुस्तकं आहेत, ती 6वी ते 12वी वाचणं आपल्याला गरजेचे आहे. कारण की विषयाची सुरुवात करत असताना जो बेसिक फाउंडेशन मी सांगितलं की विषय कसा चालू होतो, फ्रॉम बेसिक टू द ऍडव्हान्स, तो बेसिक फंडामेंटल जी आहेत ती NCERT ची पुस्तकं आहेत. ठीक आहे. पुढे जाऊन काही पुस्तकं MPSC साठी आपल्याला स्टेट बोर्डाची सुद्धा वाचायची आहे. ठीक आहे. म्हणजे यांचं आपण जर योग्य वाचन केलं तर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने पाया पक्का होऊ शकतो. ठीक आहे.
मी तुम्हाला सांगतो की UPSC किंवा MPSCच्या परीक्षेमध्ये अशा सुद्धा न्यूज पूर्वी काळी आलेला होता की NCERTचे पुस्तकं घेऊन मुलांना मुलाखतीत प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे ते परत बघतात की तुमचा पाया किती पक्का, आणि पाया जर आपला मजबूत आणि पक्का नसेल तर आपला काम होणार नाही. आलं लक्षात? उदाहरणार्थ एखाद्या खेळाडूला जर बेसिक एखाद्या खेळाच्या नियमच माहित नसतील किंवा बेसिक खेळाचे फंडामेंटल्सच माहित नसतील तर तो फार आंतरराष्ट्रीय ठिकाणी टिकू शकणार आहे का? नाही. तसंच आपल्याला समजून घ्यायचंय की जर आपल्याला जिंकायची असेल या परीक्षेमध्ये तर आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेसिक फाउंडेशन माहित पाहिजे, आणि म्हणून NCERT आणि स्टेट बोर्डाचे पुस्तक ही अतिशय महत्त्वाची. याने तुम्ही सुरुवात करू शकता. तुम्हाला कोणते पुस्तक वाचायचे आहेत आणि पुस्तकांची यादी पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर, किंवा तुम्हाला एक नंबर मी देतो त्या नंबरला तुम्ही 788 799 इथे तुमच्यासाठी मी नंबर लिहितो, आणि तुम्हाला या बॅच बद्दल सुद्धा परत माहिती सांगतो. तर आपले जे नंबर आहे 788 799 2834 2834, ठीक आहे, इथे दिसत असेल तरी मी लिहितोय तुमच्यासाठी. आणि दुसरा 99 75 80 61 27 या नंबरवर तुम्ही काय करू शकता? फोन, व्हॉट्सअप, कॉल करू शकतात. तुम्हाला एका क्लिक मध्ये लिस्ट पाठवली जाईल आणि त्या लिस्टने तुम्ही तुमची सुरुवात करू शकता. ठीक आहे, व्हॉट्सअप करा, कॉल करा, मेसेज करा, तुम्हाला सगळ्या पद्धतीने तुमची काळजी घेतली जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर बेसिक विषयांपासून सुरुवात करा, जसं इतिहास आहे, भूगोल आहे, नागरिक शास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे. यावर तुम्ही काय करणं पाहिजे? लक्ष केंद्रित केले पाहिजे. उदाहरणार्थ मी या विषयांचं विभाजन असं करू शकतो बरं का. काही विषयांना मी कोर विषय म्हणू शकतो आणि काही विषयांना मी पेरिफेरीचे विषय म्हणू शकतो. पेरिफेरीचे म्हणजे जे आपला पाया मजबूत करण्यासाठी सध्या गरजेचे नाही, नंतर आपल्याला वाचणं गरजेचं आहे, पण जे विषय कोर आहेत, गाभ्याचे विषय आहेत, ते आपल्याला काय करायचे आहेत? ते आपल्याला वाचायचेच आहेत. म्हणून कोर विषय इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र यासारख्या विषयांना तुम्ही सुरुवात करू शकतात, एका स्ट्रॅटेजीने जाऊ शकतात. त्याच्यानंतर तुम्ही रोज वृत्तपत्र वाचण्याची सवय लावू शकतात, कारण की त्यांना जे अधिकारी पाहिजे आहेत ते जगाला संबंध ठेवणारे आहेत. न्यूजपेपर, ठीक आहे, एखादी गोष्ट जर तुमच्याकडे एका पेपरमध्ये आली तर त्या पेपरमध्ये किती सत्यता आहे ह्याचा विचार केला पाहिजे. ती महत्वाची काय माहिती आहे ती समजली पाहिजे. म्यानमारमध्ये भूकंप झाला तर कस का झाला, किती हानी झाली, हे आपण कौतूहल असणारे विद्यार्थी पाहिजे, कारण क्युरियस माइंड त्यांना घ्यायचे आहे. आलं लक्षात? त्यांना सायंटिफिक माइंड घ्यायचे आहेत. त्यांना असे लोक पाहिजेत ज्यांना जाणून घेण्याची इच्छा आहे, रोज रोज काय चाललं आहे नवीन हे जाणून घ्यायची इच्छा आहे. म्हणून रोज वृत्तपत्र वाचण्याची सवय लावणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही या सगळ्या विषयांनी तुमचे बेसिक नोट्स तयार करू शकतात. आलं लक्षात? आता मित्रांनो, मी तुम्हाला एक सिक्रेट सांगतो, आणि ते सिक्रेट फक्त तुम्हाला मी सांगू शकतो कारण तुम्ही या पद्धतीने किंवा या स्टेजवर हा व्हिडिओ बघत आहात जिथून तुमच्याकडे 2-3 वर्ष अभ्यासासाठी कंप्लीट आहे. माझ्याकडे जर एक विद्यार्थी आला आणि तो म्हटलं सर मला पुढच्या वर्षीच अधिकारी व्हायचंय आणि मला पुढच्या वर्षीच पोस्ट काढायची, मी जास्त थांबू शकत नाही, असा जर मला विद्यार्थी आला तर मी त्याला काय सजेस्ट करतो? ठीक आहे बाबा, आता 1 वर्ष राहिले, तू नोट्स काढू नको. ठीक आहे, कारण तेव्हा ते सांगणं योग्य आहे का? कारण की तेव्हा मी त्याला तेच सजेस्ट करतो कारण तेवढा वेळ नसतो. पण जेव्हा तुम्ही 2-3 वर्ष एखाद्या परीक्षेला देतात, एक टार्गेटेड एक्झामला देतात, तेव्हा तुम्ही खूप सुंदर नोट्स काढू शकतात. आणि एकदा तुमचे नोट्स जर तयार झाले तर पुस्तकं जी 100 पानाची आहे ती 10 पानात होतात. पुस्तकं जी 1000 पानाची आहेत ती आपण म्हणू 40-50 पानात येतात. आणि रिव्हिजन किती वेळेस होतात बघा. आणि 40-50 पानं वाचून वाचून तुम्ही परीक्षेमध्ये अचूक उत्तर लिहितात, अचूक तुम्ही मार्क मिळतात आणि तुम्ही अधिकारी होतात. आलं लक्षात? आणि त्यामुळे बेसिक नोट्स तयार करा, लहान आणि नेमके मुद्दे, क्रक्स किंवा फाईन नोट्स तयार करा. हे केव्हा शक्य आहे? जेव्हा एखादा 12वीचा विद्यार्थी तयारी चालू करतो. ठीक आहे, तर 12वी नंतर तुम्ही कशा पद्धतीने तयारी करू शकतात किंवा अभ्यासाला कशी सुरुवात करावी याच्या संदर्भामध्ये ही एक शॉर्ट स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगत आहे. त्याच्यानंतर तुम्ही काय केलं नाही पाहिजे. ठीक आहे,
आता सुरुवात कशी करावी आणि ही सुरुवात करण्यासाठी तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायचे की सेल्फ कंट्रोल आणला पाहिजे, स्वतःवर नियंत्रण आणलं पाहिजे. त्याच्यासाठी काही वॉर्निंगचे मुद्दे मी तुम्हाला सांगत आहे. दररोज कमीत कमी 2 ते 3 तास अभ्यास दिला पाहिजे. ठीक आहे. उदाहरणार्थ जेव्हा एखादा विद्यार्थी परीक्षा देत असतो तर त्याला 8-10 तास देण्याची मी काय सांगत असतो गरज आहे. पण जर तो 12th स्टँडर्ड 12वी नंतर आहे तर त्याने 2 ते 3 तास जरी अभ्यास दिला तरी त्याला इनफ होऊन जातं. आलं लक्षात? म्हणजे आता ही स्ट्रॅटेजी कशी बघा, खूप सुंदर स्ट्रॅटेजी आहे. मी जर तुम्हाला म्हटलं की तुम्ही एकाच दिवशी 5 पोळ्या खा तर तुमचं पोट खराब होऊन जाईल. मी एकाच दिवशी 10 पोळ्या खा तर पोट खराब होऊन जाईल. पण तुम्ही रोज 2-2 पोळी जर खात राहिली तर तुमचं पोटही छान राहील, तुमचं आरोग्यही बनेल आणि तुमच्या ताकदही येईल. म्हणजे जेवण आपण एका दिवसात खाण्यापेक्षा, खूप खाण्यापेक्षा थोडं 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 खात राहतो तर फ्रेश होतो आणि आपल्यामध्ये एनर्जी येते. आणि त्यामुळे दररोज कमीत कमी 2-3 अभ्यास केल्यामुळे आपल्याला परीक्षेचा कंटाळा येत नाही, आपल्याला परीक्षेची समज येते, आपला अभ्यासक्रम पूर्ण होतो आणि आपल्याला पुस्तक संपवण्यापेक्षा आपली अंडरस्टँडिंग वाढते आणि जी परीक्षेची गरज आहे. आलं लक्षात? तर हा पहिला पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट, आपला जो दुश्मन आहे तो म्हणजे मोबाईल आणि सोशल मीडिया. मोबाईल आणि सोशल मीडिया, इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप हे काही कामाचे नाही. एखाद दुसऱ्या, मला समजलं मित्र आहे, मैत्रिणी आहेत, कॉलेजचं वय आहे, थोडं फिरणं पण ठीक, पण एखाद दुसरा मेसेज ठीक आहे, पण तासन तास नाही. आणि त्यामुळे आपण एक पद्धतीचं मनावर ताबा आणणं गरजेचं आहे. आणि हा मनावरचा ताबा म्हणजे सर्वात उत्तम ताबा आहे, लक्षात घ्या. कारण की जेव्हा तुम्ही डिस्ट्रिक्ट कलेक्टर होणार आहात, उपजिल्हाधिकारी होणार आहात, तेव्हा तुम्हाला जर तुमच्या मनावर ताबा असेल तर तुम्ही चांगले निर्णय घेऊ शकता. आणि हेच आपल्याला मोबाईल आणि सोशल मीडियावर नियंत्रण करून आणणं गरजेचं. मग परीक्षेच्या वेळेस आपण या अनवॉन्टेड गोष्टीची प्रॅक्टिस होते की बाबा हा मोबाईल खराब आहे, बाबा हे चुकीचं, ह्याला जरा बाजूला ठेवा, है की नाही. हा चला फोन झाला, आई वडिलांचा फोन झाला, मित्रांचा फोन झाला, ओके चला आता अभ्यासाचा वेळ बाजूला ठेवा, अशा पद्धतीने आपल्याला करू शकतो. ठीक आहे. आणि योग्य मार्गदर्शन घेणे, ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस. ठीक आहे. सर या सरांचं समजत नाही, इथे थोडंसं चांगलं वाटलं, इथे थोडंसं वाचतं, असा एक्सपेरिमेंट करण्यासाठी आपल्याकडे वेळ मिळतो. कारण 2-3 वर्षामध्ये आपल्याला भरपूर पुस्तकं वाचता येतात. सर माझ्याकडे 2 पुस्तकं आहेत, हिस्ट्रीचा पुस्तक 1 आहे आणि पुस्तक 2 आहे, मला यातले हे धडे चांगले आहेत आणि हे धडे चांगले आहेत. हे कधी करू शकता? जेव्हा तुमच्याकडे वेळ आहे. जर तुम्ही एका वर्षानंतरच परीक्षा द्यायला बसले तर असं करू शकतात का? नाही. आणि त्यामुळे योग्य मार्गदर्शन आपल्याला घेणं गरजेचं आहे. आपल्याला चांगला मेंटॉर सापडता येतो, आपल्याला चांगला क्लास सापडता येतो, आपल्याला चांगली तयारी करता येते. आणि जरी आपण चुकलो तरी पण आपल्याला चुका दुरुस्त करण्यासाठी वेळ असतो. आलं लक्षात? त्यामुळे स्वप्न मोठं ठेवा पण सुरुवात छोट्याने करा. आणि तेच म्हणून मी म्हणतो की 12वी नंतर जर तुम्ही तयारीला सुरुवात केली तर ही तयारी छोटी 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 स्टेप्स किंवा छोटे छोटे पावलं तुम्ही घेतात आणि एका मोठ्या यशाकडे जातात. म्हणजे एक चांगल्या पद्धतीने अधिकारी तुम्ही होऊन जातात. आणि जेव्हा तुम्हाला ही प्रोसेस समजते की कशा पद्धतीने ही एक्झाम क्रॅक करायची, तेव्हा तुम्ही पुढच्या येणाऱ्या मुलांसाठी चांगले गायडन्स असतात, चांगलं तुम्ही सांगू शकता. आणि म्हणून 12वी नंतर मी म्हणेल की MPSC ची परीक्षेची तयारी सुरू करण्यास योग्य वेळ असो, त्याला तुम्ही डेफिनेटली निश्चिंत किंवा तुम्ही जर ठरवलं आहे की मला शासकीय अधिकारी व्हायचंच आहे तर तुम्ही तयारी करू शकता. ठीक आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या पण विद्यार्थ्यांना इच्छा आहे ते काय करू शकतात, ते आम्हाला कॉल करू शकतात. कोणत्या नंबरवर? तर नंबर तर मी ऑलरेडी दिलेला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, परत लिहून देतो. 788 799 28 34 आणि 99 75 80 61 27 या दोन्ही नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. ठीक आहे. जे मुलं 12वी नंतर चालू करण्यात, त्यांनी तयारी चालू करायची आहे, इंग्लिश किंवा मराठी माध्यमातून त्यांना तयारी करायची आहे, त्यांच्यासाठी एक बॅच आहे आणि त्या बॅचचं नाव आहे निर्माण बॅच. ठीक आहे. ही जी बॅच आहे या बॅच मध्ये तुम्हाला 800 हून अधिक लेक्चर किंवा 2000 तासापेक्षा जास्त आम्ही शिकवणार आहोत.
सगळे विषय कव्हर करून घेणार आहोत, उत्तर लेखन आणि पर्सनल मेंटॉरशिप, म्हणजे प्रत्येक एक शिक्षक तुमचा फॉलोअप घेत राहील. ठीक आहे, तुम्ही अभ्यास किती करतायत, कुठे चुकतायत, काय करायला पाहिजे हे तुम्हाला फॉलोअप घेणारा सुद्धा एक शिक्षक आहे. म्हणून हे सगळे तुम्हाला फीचर्स आपल्या बॅच मध्ये मिळणार आहे. ठीक आहे, या बॅचची सुरुवात 21 एप्रिल पासून होत आहे आणि या बॅच बद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता. ठीक आहे, लक्षात घ्या ही जी निर्माण बॅच आहे ही 12वी नंतरच्या विद्यार्थ्यांना खूप चांगली उपयोगाची ठरेल. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही 1 इयरचा कोर्स आहे आणि 3 इयर्सचा कोर्स आहे. 1 इयर मध्ये आपण एका वर्षामध्ये तयारी करू शकतो, मग एका वर्षानंतर तो त्याचा अभ्यास करू शकतो. आणि 3 इयर मध्ये आपले पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी आणि तिसऱ्या वर्षी काय होणार आहे, कारण ग्रॅज्युएशनचे 3 वर्षामध्ये तुम्हाला आम्ही थोडं 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 शिकवत राहू आणि जेव्हा तुम्ही एलिजिबल व्हाल तेव्हा तुम्ही डेफिनेटली या परीक्षेला यशस्वीपणे पार करू शकाल. ही आपण साधारणपणे पूर्ण डायरेक्शन आपल्या निर्माण बॅच मध्ये दिलं जातं. ठीक आहे, तर 12वी नंतरचे जे विद्यार्थी आहेत त्याने खूपच चांगला निर्णय घेतलेला आहे की शासकीय सेवेमध्ये येण्याचा. आणि जर तुम्हाला पूर्ण तयारी चांगल्या पद्धतीने करायची असेल तर तुम्ही आपल्या निर्माण बॅचचा डेफिनेटली विचार करा. तुम्ही तुमच्या आई वडिलांसोबत आपल्याकडे येऊ शकतात, चर्चा करू शकतात आणि सर मी कशा पद्धतीने तयारी करू शकतो आपल्या काउन्सिलरशी बोलू शकतात. तुम्हाला जर इथे पुण्यामध्ये यायला जमत नसेल तर तुम्ही कॉल करा. ह्या ज्या बॅचेस आहेत या दोन्ही पद्धतीने आहे बरं का, ऑनलाईन आहे आणि ऑफलाईन सुद्धा आहे. त्यामुळे तुम्ही कुठे दुसरीकडे असाल आणि सर मला तिथून अटेंड करायचे त्या पद्धतीने तुम्हाला शिकवलं जाईल. आणि ज्या पद्धतीने आपले हे YouTube लेक्चर चालू आहे असे लेक्चर्स होतात. असा बोर्ड असेल, असा शिक्षक मी दिसेल तुम्हाला आणि मी एखादा विषय तुम्हाला शिकवेल आणि त्यामुळे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने तयारी करू शकाल. आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना मी प्रोत्साहन करतो की त्यांनी या आणि शासकीय सेवेचा जर निर्णय घेतला असेल तर तयारी लवकरात लवकर सुरुवात करा. सो थँक्यू.